आदल्या दिवशी मम्मीचा बड्डे करून घेतला बरं का भावाने आणि भाऊजाईने. छान असा बड्डे केला आणि खूप वर्षांनी साजरा केला बरं का. आणि थेट दुसऱ्या दिवशी आम्हाला आहे ना दवाखान्यात जायचं होतं, म्हणजे माझंच चेकअप करायचं होता. आणि नंतर मग इथे माहिती आहे टमटममध्ये सुद्धा आता त्यांचे रूल निघलेत, म्हणून आता पैसे वाचवायचे म्हणून लहान मुलांना मांडीवरती घ्यावंच लागतं. तिथून कोथरूडला आलो आणि दवाखान्यातून आलो, दवाखान्यात चेकअप वगैरे केलं आणि छान असं इथं स्नॅक सेंटरमध्ये आलो. हॉटेलसारखं वेटिंग करावं लागलं तिथं, अक्षरशः खूप वेळ गेला आणि खूप कंटाळलो आम्ही तिथे. हॉटेलपेक्षा आता स्नॅक सेंटरच जास्त चालतात, भले त्याला चौका नसाना. आणि इथे बघा 210 रुपयाचा हा पिझ्झा, फक्त काय तर पनीर टिक्कासारखं होतं त्याच्यावर आणि छोटे छोटे पीस होते. मला वाटलं खूप मोठं असेल, पण कसं आहे ना मुलांची आवडीनिवडी आणि खूप दिवसातून जर काही खायला मिळालं ना तर आपल्याला पण थोडासा आनंद होतो आणि मुलांनाही आनंद होतो. आणि त्याच्यावर अर्धीच कोल्ड कॉफी घेतली. कोल्ड कॉफीसुद्धा इथे 50 रुपयाला भेटली, म्हणजे काय नक्की मला हेच कळत नाही. एवढा पैसा लोक घालवतात फक्त स्नॅक सेंटरसाठी ना आपली हेल्थ खराब करून घेतात. आणि इथे आमची कोथरूडची आजी असली ना तर खूप मजा असते, कारण ती मग अशा गोष्टींमध्ये मागे पुढे बघत नाही मुलांना खाण्यापिण्यामध्ये. आणि तिथून थेट घरी आली आणि हे बघा तिघांच्या गोळ्या घेतल्या कफच्या आणि सर्दीच्या. खरंच मुलांना जापा, खूप हा कफ इतका हार्ड आहे ना, म्हणजे मी आता होमिओपॅथिकचं औषध चालू केले आणि बघू आता कितपत फरक पडतोय. आणि हे औषध म्हणजे फक्त आता आठवड्याचं आहे, परत पुन्हा शुक्रवारी जायचंच आहे. तर चला, आणि थायरॉइडची गोळीसुद्धा माझी 2 गोळ्या घ्यायला लावल्यात. तर चला बघूयात काय होते ते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.